तरी असं का करतोय चला सांगतो. सकाळी उठलो तरी पाऊस चालूच होता. मग जॅकेट घालून रेडी झालो. जरा जयसिंगपूरमध्ये कॉलेजात डॉक्युमेंट द्यायचं होतं म्हणून मित्राला घेऊन कॉलेजकडे निघालो. पावसामुळं कॉलेजच्या बाहेरलं वातावरण खूप भारी दिसत होतं. डॉक्युमेंट देऊन झाल्यानंतर मला एक गॉगल घ्यायचा होता म्हणून गॉगल घ्यायला थांबलो. तर हा गॉगल कसा दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो रहने दो. नंतर सिद्धिविनायक गणपती मंदिराकडे गेलो. तिथे गणपतीचे दर्शन घेतलं. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो हर्षदला भेटायला. जयसिंगपूर कॉलेजकडे गेल्यानंतर इथं आम्हाला हर्षद भेटला. तर हे काय चेहरा दाखवायला तयार नव्हता. मी पण म्हटलो तर चेहरा कव्हर करणारच. नंतर तिघी मिळून वाड्याला गेलो. पाणी तर बघितलं तर खूप वाढलेलं होतं. मग इथं बाहेर पेरू दिसला म्हणून मी तर पेरू घ्यायला थांबला आणि तर ह्यो काय म्हणतोय बघा असं म्हणत आका पूर्ण पेरू सपवली. खूप दिवसांनी भेटलं म्हणताना हर्षदला म्हणलं नाश्ता द्यायलाच लागणार. मग तो म्हणाला आंबोळी खाया चला. तर ह्यो आमच्यासोबत असताना साधं 40 पानाचं पुस्तक वाचत नव्हता आणि आता 1000 पानाचं पुस्तक बॅगेत घेऊन फिरतोय. नंतर हर्षदला वाडीमध्ये सोडून मी आणि संग्राम निघालो घराकडे. तर वाटत साईडला चहा दिसला तर संग्राम म्हणाला चहा पिऊन जाऊया जाता जाता. नुकतंच घरात येऊन बसलेलं तर लक्षात आलं की उद्या तर कोल्हापूरला माझा पेपर आहे आणि त्याचा अभ्यास तर काहीच केलो नाही. मग अभ्यासला बसलो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. उद्या भेटूया. थँक्यू.